हॅलो नमस्ते गाईस. तर आम्ही चाललो होतो शेगावले. तो चलो आम्ही पोहोचलो स्टेशनवर आणि तिथं मग माझी बहिणी घेतली केक आणि ती मला एक पण देतो. तिने फक्त एक दिलं आणि बघा कशी लपत होती. आणि मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि तिथं पण माझी बहीण चिप्स खात होती. बघा तुम्ही. जलवा बघा बघा चिप्स खात आहे. मग आम्ही पोचलो शेगावला आणि मग मी म्हणत होती की माझ्या बहिणीला की बा आपण एक काम करतो, एक मी पण व्हिडिओ टाकून बघतो, ब्लॉग टाकून बघतो. जर श्री गजानन महाराजची कृपा असली तर मी फेमस झाली, नाही तर एक एक्सपिरियन्स म्हणून टाकून देऊ. मग काय, मग आम्ही निघालो स्टेशनवरून. ऑटो घेतला आणि तिथं मग मला एक दिसला तो मोठासा मटका. मी विचार केला मटका कशाला ठेवला असेल. मग आठवण की माझ्या बहिणीला टाकला ठेवला असेल. मग आम्ही पोचलो शेगावला मंदिरात. मग मंदिरात आम्ही लाईनमध्ये लागलो. लाईन भरपूर मोठी होती. आम्ही दर्शन घेतले. मग काढले थोडे फोटोज माझ्या बहिणीचे. फोटो काढल्यानंतर गेलो आम्ही बाहेर. थोडासा केला नाश्ता माझ्या बहिणीने आम्ही सर्वांनी. मग आमचा प्लॅन झाला आपण जाऊ आनंदसागरला. मग घेतला ऑटो आणि तिथे पण बघू शकतो मी बहीण काही नाही खात आहे. आणि मग मी माईक घेऊन काही ना काही एक्सपेरिमेंट करत होते की बघा मी आता काहीतरी कॉन्सर्ट करतो म्हणून. मग काही केलं नाही, पण बघू शकता मी. मस्त छान आनंदसागर खुलं होतं. 2-3 मंदिरात दर्शन घेतले आम्ही आणि मग निघालो वापस शेगाव मंदिरात. कारण की आम्हाला लागलं भूक. आम्ही महाप्रसाद घेणं विसरलो होतो आणि डबल गेलो. तिथं बघा एक कॉन्ट्रोवर्सी चालली होती. माझी ही छोटीशी चिमुकली भांडणं करते आमच्यासोबत, मागो हा म्हणून. आणि माझी बहीणची एक इच्छा होती, मी जेवत नाही, माझा मूड खूप ऑफ आहे. तिचा मूड ॲक्च्युली ऑफ होता. आणि मग बघा किती मोठी गर्दी होती. हेच खूप दमले होते. माझ्या महिला मध्ये उठ न गं दीदी, मला झोप आणि मला जेवायचं पण नव्हतं, तुम्ही का बोलवलं. हे तिचं एक उत्तर होतं. मग गीता काय करतं गीता. तर मग हे बघा चिमुकली डबल तिचं चालत होतं, तुम्ही काऊन लाईन मध्ये लागले. आणि हे बघा महाप्रसाद चालू झाला होता. मग आम्हाला घेतला. हे बघा काय स्माईल आली तोंडावर. आणि वैष्णवी सिरियसली खात होती की मी प्रसाद घेते मग बोलू आपण काय आहे तर. मग माहिती आहे एक चांगलंच झालं. मग आम्ही तिथून निघालो आणि घेतला ऑटो आणि वापस गेलो होतो स्टेशनवर. तिथे तुम्ही बघा हे